हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रेडीमेड ड्रेसला बाही कशी लावायची आणि परफेक्ट फिटिंग कशी करायची. ड्रेस फिटिंगसाठी लागणारे मापे बघूया. छाती 32, कमर उंची 13, कमरघेर 28, बाही लांबी 3, दंडघेर 12, सीट उंची 17. रेडीमेड ड्रेस बरोबर बाहीसाठी दिलेला कपडा घ्यायचा आहे. अगोदर व्यवस्थित 4 दुप्पट घडी करून घ्यायची आहे. खालती फोल्डिंगसाठी मी इथे 1 इंच शिलाई मार्जिन सोडते. बाही लांबी घ्यायची आहे, त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड करून घ्यायचं. माझी बाही लांबी 3 आहे, म्हणून मी इथे शिलाई मार्जिन ऍड करून 3.5 घेते. नंतर इथे बाही उतार घ्यायचा आहे. बाही उतार इथे मी 1.5 इंच घेते. नंतर पुन्हा सरळ 2 इंच घ्यायचं आहे. नंतर बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे. रुंदीसाठी मी इथे जेवढा कपडा आहे तेवढा यूज करणार आहे, नाहीतर तुम्ही इथे रुंदीसाठी छातीचा चौथा भाग घेऊ शकता. दोन्ही शेप मारून घ्यायचे आहेत बाहीचे. नंतर वरचा शेप कापून घ्यायचा, सेंटर काढून घ्यायचं. बाही जोडताना इथे आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे. मी इथे ओव्हरलॅप कापून घेते. नंतर शिलाई आहे ती काढून घेते. दोन्ही साईडने काढायची आहे. साईड कटच्या तिथे लटकन लावलेलं आहे ते काढून घेते. नंतर पुन्हा फिटिंग झाल्यानंतर लावणार आहे. नंतर बाही घ्यायची आहे. आपण खालून 1 इंच सोडलेलं आहे, तेवढं दुमडून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने दोन्ही बाह्या तयार करून घ्यायच्या आहेत. बाही तयार झाल्यानंतर बघायचं आहे की दोन्ही शेप बरोबर आहेत का. जो जास्त शेप आहे तो मागच्या साईडने लावायचा आणि जो कमी आहे तो पुढच्या साईडने. शोल्डरवरती बाहीचा सेंटर ठेवायचा आहे आणि बरोबर जास्त भाग आहे तो मागून ठेवायचा आणि कमी आहे तो पुढून. नंतर शोल्डर पासूनच अर्धा इंचाची शिलाई मार्जिन सोडून शिलाई मारायची आहे. एका साईडची शिलाई झाल्यानंतर सुई आतमध्ये ठेवायची, दाब वरती करायचा आणि फिरवायचं आणि त्याला डबल शिलाई मारायची. बाहीच्या सेंटर पासून दुसरा भाग जोडायला सुरुवात करायची. सुई आतमध्ये ठेवायची, दाब वरती करायचा, पुन्हा फिरवून त्यावर डबल शिलाई मारायची. अशा पद्धतीने आपली बाही जोडून तयार होईल. नंतर दुसऱ्या साईडची पण बाही जोडायची. ड्रेस फिटिंगसाठी ड्रेस उलटा करून व्यवस्थित ठेवायचा. शोल्डर पासून कमर उंची घ्यायची आहे. कमर उंची आहे 13, मी ती 13 वरती मार्किंग करते. तुम्ही तुमच्या कमर उंचीनुसार इथे मार्किंग करून घ्यायची आहे. नंतर इथे मी ड्रेसला मला कट ठेवायचे साईडला, तिथे मार्किंग करून घेते. म्हणजे सीट उंची घ्यायची आहे. सीट उंची आहे माझी इथे 17, मी 17 वरती मार्किंग करून घेते. त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडनेही मार्किंग करून घ्यायचं. नंतर आडवी रेघ आखून घ्यायची कमर उंची आणि सीट उंची.
अगोदर फिटिंगचं माप घेताना दंडगीर घ्यायचं आहे. माझं दंडगीर आहे 12. 12चा दुसरा भाग करून घ्यायचा म्हणजे 6 येईल. नंतर 6 वरती मार्किंग करून घ्यायचं. त्याच पद्धतीने आपल्याला छातीचंही मार्किंग करून घ्यायचं आहे. छाती आहे माझी 32. 32चा दुसरा भाग 16. मेजर टेप डबल फोल्ड करून घेतली तर आपला दुसरा भाग निघतो. मी इथे 32 वरती मेजर टेप फोल्ड करून त्याचा दुसरा भाग काढून घेतला. नंतर आपल्याला इथे पूर्ण ड्रेसचं मेजरमेंट घ्यायचं आहे. आता हे 20 इंच, 20चा 16 पेक्षा जास्त 4 इंच येतं, म्हणून 4 इंचाचा पण दुसरा भाग करून घ्यायचा म्हणजे 2-2 इंच साईडने सोडायचं आहे. नंतर कमरघेराचं मेजरमेंट घ्यायचं आहे. माझं कमरघेर आहे 28. 28चा दुसरा भाग 14. इथे मी ड्रेसचं मेजरमेंट घेते पूर्ण 23 इंच आहे, म्हणजे 14 पेक्षा 6 इंच जास्त आहे, म्हणून मी दोन्ही साईडला 3-3 इंचावर मार्किंग करून घेते. खालच्या रेषेपर्यंत आपली साईड कट येणार आहे, तिथूनच मी मार्किंग करून घेते. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे माझ्या उंचीनुसार मला साईड कट ठेवायची आहे आणि इथे रेडीमेड ड्रेसची साईड कट जास्त आहे, म्हणून मी इथे ओरले कट करून घेते आणि शिलाई काढून घ्यायची आहे. किंवा तुम्ही डायरेक्ट मार्किंग केलेलं आहे त्यालाच शिलाई मारून घ्यायची म्हणजे तुमचं फिटिंग होईल. पण इथे मी कट जास्त आहे म्हणून कमी करणार आहे. नंतर इथे आपल्याला साईड कट मारून घ्यायची आहे. जी मार्किंग केलेलं आहे त्याला शिलाई मारायची म्हणजे आपल्या रेडीमेड ड्रेसची परफेक्ट फिटिंग होईल. खालती मी लटकन लावते जे मी अगोदर काढलेले आहेत. अशा पद्धतीने दुसऱ्या साईडची शिलाई मारायची आणि आपली ड्रेस तयार होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.